नागरिक आहेत. सगळे लोक एकत्र झालेत खरं तर इकडे राष्ट्रवादीचा हा गड राहिलेला आहे. अनेक राजकीय घडामोडी आज इकडे पाहायला मिळाल्या. काय वाटतं दत्तू पाटलांचं पारडं जड आहे की रामारी जाधवांचे काय नेमकं चित्र काय गावात तुमच्या? या गावात पारडं दत्तू पाटलाचं जड राहणार. कारण रामहरी बापू यांनी बोरसर गटात विलक्षण केलं, शिरूर गटात केलं, आता वाकल्यात आले आणि त्यांची नेमकी भूमिका, त्यांच्याकडे 2-4 पदं होते, त्यांनी एवढं याच्यात शिरायला नाही पाहिजे होतं. आता अपक्ष राहायचं काही कामच नव्हतं. बरं ते एकदा निवडून गेले होते, का बरं त्यांना संधी दिली पक्षाने तिकडे बोरसर गटातून? ते त्यांचं काम पाहिजे ना हो, लोकाला काम पाहिजे. त्यांचं फक्त बांगल्यावर थांबायचं आणि गारजा थांबायचं, 2-4 खुर्च्या टाकल्या, चहा पाजायचे, चालले औरंगाबादला, घडी शिरूरला. काम नाही काही त्यांचं. वाकल्या तर कधी ती 2 कॉलेज आहे त्यांची, मला तर कधी दिसली नाही. बरं प्रत्येक वेळेस का ते इकडे मतदारसंघ बदलत असतील? काय त्यांची तर आता तुम्हाला खरं सांगतो, त्यांची हॉलीबॉल सारखी परिस्थिती झालेली दिसली मला. कशी? मग इकडून आणि तिकडं, तिकडून आणि इकडं, कुठंच गुजारा बसला नाही. तर वाकड्यात अपक्ष टाकलं त्यांनी आणि दत्तू भाऊला त्रास द्यायचा रिकामचोट काय नाही. पण आमच्या गावात 90% लोक दत्तू पाटलाचेच आहे आणि त्यांचं काम आहे. तुकाराम महाराजसारखं सगळी जमीन विकली, पण समाजकारण, राजकारण, पक्षाची एकनिष्ठता आजपर्यंत 1999 पासून कैलाच्या आबास सोबत आहे. ते घड्याळ आजपर्यंत घड्याळच. अजितदादा सोबत त्यांनी सतीश चव्हाण तर्फे ज्याला 15 लाख लागत होते त्यांचं 1.5 लाखात ऑपरेशन करून आले, ज्याला 12 लाख लागायचे त्याला लाख रुपयात ऑपरेशन करून आले. अशी समाजाची सेवा आहे त्यांची. तर ते 90% 95% राहिले 2-5 ते रात्रीतून ते परवा ते फिरून जातील. बरं पण मग रामारी बापूंनी 16-17 निवडणुका लढल्यात, त्याच्यापैकी एकदा विधानसभेला पराभूत झाले, एकदा कैलास पाटलांच्या मुलांनी अभयदादांनी त्यांना पराभूत केलं होतं. ही सगळी समीकरणं असताना असं म्हटलं जातं की ते वेगळ्या एका मुद्द्यावर निवडणूक लढतात. मग आता तुम्हाला सांगतो, ही अभय पाटलाचं त्यांची सूडच घ्यायचा प्रयत्न आहे. आता आमचा बाले किल्ला कैलास पाटला, आता तर खरी सूड लोक घेणारच आहे. त्यावेळेचा वाच पाहता निघल. त्याच्यामुळं दत्तू पाटलाला लोक सोडित नाही. अभय दादाला आणि कैलास पाटील हा बाले किल्ला इथं 5,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 1999 पासून त्यांनीच घड्याळ दिलेले. आणि दत्तू पाटील हा त्यांचा खास जवळचा माणूस, भाऊच्या, कोणाच्या, आबाच्या. त्याच्यामुळे इथं कोणाचा हातच घुसत नाही, घुसूनच येणार नाही गावचे लोक. असं आहे इथं काय बाकीचं कोणाचंच काही चालणार नाही. आणि हे गाव पैशावर विकले जाणारं गाव नाही आमचं.